नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तडक्यातील पालक गरगट्टा. आजीची रेसिपी आहे, पण त्याला रेस्टॉरंटसारखा तडका देऊन अजूनच भारी असा हा पालक गरगट्टा बनवूयात. चपातीसोबत आणि भाकरीसोबतसुद्धा चुरून खाऊ शकतो. भाताबरोबर तर अप्रतिमच लागतो. साधी सोपी अशी रेसिपी, कमीत कमी साहित्यात, अगदी मोजक्या मसाल्यात, पण चव एवढी भारी लागते ना. चला तर मग सुरुवात करूया. तर पालक गरगटा बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम पालकाची गठी घेतली होती. एक पालकाची जोडी सर्व निवडून अशी पानं थोडीशी देठाचा भागही घेतला. जास्तही पानं नाही, तर थोडंसं देठाकडचाही अर्धा ते 1 इंच एवढा देठाकडचाही भाग आहे. तर सर्व पालक असा मी इथे निवडून घेतला. वजनी म्हणाल तर एक अर्धा किलो हा पालक आहे. पालक सर्व धुवून घेतला. आता यातील पाणी आपण निथळून घेऊयात. तर पालक घेताना असा कोवळा नाजूक पाहून पालक घ्यायचा. जास्त मोठ्या पानाचा पालक घेऊ नये. जो हातात घेतल्यावर असा कडकड मुडतो असा पालक नाही घ्यायचा. तर असा छोटासा नाजूक पाहून पालक घ्यायचा गावरान. याचा गरगटा किंवा कुठलीही भाजी छानच होते. तर आता पालकातील पाणी निथळते तोपर्यंत आपण डाळी बघूयात. तर पाववाटी एवढी चणा डाळ आणि अर्धी वाटी एवढी तुवर डाळ मी एक 10 मिनटं आधी भिजवण्यासाठी ठेवली होती पाण्यात. आणि 10 मिनटं आधीच एक पाववाटी एवढे शेंगदाणेसुद्धा. तर यातील पाणी निथळून घेतलं. त्याचबरोबर आता पालकही आपण चिरून घेऊयात. पालक सर्व या पद्धतीने आपण चिरून घेतला आणि आता कुकरमध्ये आपण चिरलेला पालक घालूयात. पालकातील सर्व पाणी निथळून पालकही मग पटकन असा चिरला जातो. यात घालूया आता भिजलेली पाववाटी एवढी चणा डाळ, सोबतच भिजलेली अर्धी वाटी एवढी तुरीची डाळ पाण्यासकटच घातली मी इथे. आणि पाववाटी एवढे 10 मिनटं भिजलेले शेंगदाणेसुद्धा. तर 10-10 मिनटं मी हे डाळे आणि शेंगदाणे भिजवून ठेवले होते आधीच पाण्यात. त्यानंतर एक मध्यम ते मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा मोठ्या फोडींमध्ये चिरून यातच घातला. पाव चमचा एवढी हळद आणि पाव चमचा एवढे मीठ घातले. आता यात घालूया 1 ते 1.5 ग्लास एवढं गरम पाणी किंवा पालक बुडेल इतपत गरम पाणी घालायचं. म्हणजे आपली चणा डाळ आहे तीही मग चांगली पटकन शिजेल. तर आता कुकरचं झाकण बंद करूयात आणि मग नंतर शिटी लावायची. याने काय होतं, अशी नंतर शिटी लावली की कुकरही मग लवकर खराब होत नाही. आता आपण सर्व डाळी, पालक, शेंगदाणेही कुकरला शिजवून घेऊयात. म्हणजे कुकरला शिजल्यामुळे पालकाचाही चांगला मग गरगट्टा होतो आणि डाळीही चांगल्या शिजल्या जातील. आता कुकर लावला आहे तोपर्यंत इथे आपण खलबत्त्यामध्ये एक 3 ते 4 हिरवी मिरची घेतली. कमी तिखट असतील तर 4 ते 5 घेऊ शकता, पण तिखट असतील तर 2 किंवा 3च मिरची घ्या. तर इथे मी 2 ते 3 हिरवी मिरची अशी खलबत्त्यात ठेचून घेतली. 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा ते पाव इंच आल्याचा तुकड्याचा असा हा ठेचा करून घेतला. हवं तर यात थोडीशी कोथिंबीरही ठेचून घेऊ शकता. आता कुकरचं झाकण काढून घेतले तर हे पहा, मस्त असा आपला पालक शिजलेला आहे आणि डाळसुद्धा मऊसूत झाली आहे. पळीने आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता डाळसुद्धा अगदी मऊसूत अशी झाली आहे आणि पालकाचा आत्ताच असा गरगटा होतोय. तरीही आपण रवीने थोडंसं हाटून घेऊयात. असं चांगलं घुसळून घेतल्यामुळे चणा डाळ आहे तीही मिक्स होते. काही अख्खी राहते, काही मिक्स होते आणि तुरीची डाळ आणि पालकाचा असा हा गरगट्टा होऊन जातो. हे पहा, खायला एवढी मस्त लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी सुद्धा छान होते. चपातीसोबत आणि भाताबरोबर तर मस्तच लागतो. सर्व आपण हे हाटून घेतलं. आता फोडणी करूयात. तर आता गॅसवर कढई ठेवून घेतली. यात मी मोठा पाव चमचा एवढेच तेल घातले. तेल सुरुवातीला आता थोडंसं कमी घालायचं. त्यानंतर आता पाव चमचा एवढी मोहरी घातली. अर्धा ते 1 चमचा एवढे जिरे, पाव चमचा हिंग, सोबतच आपण ठेचून घेतलेला ठेचाही घालूयात. जिरे मोहरी चांगली फुटल्यानंतर मगच ठेचा घालायचा. स्टीलची कढई आहे म्हणून लवकर करपतं. तर मी आधी फोडणी चांगली चुरचुरीत करून घेतली आणि गॅस आता मध्यम आचेवर केला. मध्यम ते मंद आचेवर करून हा ठेचा लसूण लालसर होईपर्यंत चांगलं परतवून घेऊयात. तर हे पहा, आता फोडणीतला लसूण असा लालसर होत आला तोपर्यंत मस्त मंद ते मध्यम आचेवर परतवून घेतलं आणि यात आता 2 चमचे एवढे बेसन पीठ घालूयात. तर इथे आपण अर्धा किलो पालकासाठी पाववाटी एवढी चण्याची डाळ, अर्धी वाटी एवढी तुरीची डाळ आणि त्यासाठी 2 चमचा एवढे बेसन घेतलं. तर बेसनसुद्धा चांगलं असं
यात तेलात मंद ते मध्यम आचेवर भाजून घेऊयात. जास्त मोठी आच करायची नाही, मंद ते मध्यम आचच ठेवायची आणि बेसनाचा सुगंध येईपर्यंत चांगलं हे मस्त यात भाजून घेऊयात. यातच पाव चमचा एवढी हळद घातली. लसूणसुद्धा यात कच्चा असा दिसला नाही पाहिजे इतपत हेच मस्त परतवून घ्यायचे आणि चांगलं बेसन भाजल्यानंतर यात घालूया आपण शिजलेली डाळ पालक आणि सगळं हे आता मिक्स करून घेऊयात. तर आत्ताच हा पालक गरगट्टा अगदी दाटसर असा दिसतोय म्हणून कुकरमध्ये अजून थोडंसं मी अर्धा ग्लास एवढं गरम पाणी घातलं आणि कुकर धुवून यात घातलं. तर सगळं आता मिक्स करून घेऊयात. तुम्हाला हवी तेवढी घट्ट पातळ ही डाळ पालक किंवा पालकाचा गरगटा ठेवू शकता. थंड झाल्यावर अजूनच दाटसर होतो म्हणून सुरुवातीला मी थोडंसं जास्त असंच पाणी घातलं. सगळं हे आता मिक्स करून घेऊयात. तर हे पहा एवढी अशी मी इथे पातळ ही डाळ पालक ठेवली किंवा पालकाचा गरगटा. तर सर्व पालक आणि डाळीचा इथे मस्त असा एकजीव गरगट्टा झाला आहे. सर्व हे हटवून घेतलं आणि त्यानंतर आता उकळी फुटण्याची वाट पाहू. चांगलं खदखद असं शिजलं का अशी उकळी आली, रटरट भाजी शिजायला लागली की आता चवीनुसार मीठ घालूयात. सगळं हे मिक्स करून घेऊयात. इथे काही ठिकाणी ज्वारीचं पीठही घालतात, पण बेसन पीठ चांगलं मंद आचेवर तेलातच भाजून घेतलं तर अजूनच हा पालक गरगट्टा फार छान लागतो. एकीकडे पाणी एकीकडे पालक असं न होता तुम्ही पाहू शकता एकसंध ही दाटसर अशी पालक गरगट्टा झाली आहे. आता यात तडका देण्यासाठी एका कटल्यामध्ये मी तेल घेतलं किंवा तुम्ही बटाराही घेऊ शकता आणि अर्धा ते 1 चमचा एवढी काश्मीरी मिरची पूड, अर्धा चमचा धनेपूड आणि अगदी थोडासा गरम मसाला घालूयात. आता हा गरमागरम तडका यावर घातला आणि 5 मिनटं झाकण ठेवूयात. 5 मिनटानंतर आता झाकण काढून घेतले तर हे पहा मस्त असा हा तडका या गरगट्ट्यात मुरला आहे. मिक्स करून घेऊयात. खूप टेस्टी आणि चविष्ट असा हा पालक गरगट्टा होतो. बटरसोबत जर तडका देत असाल तर काश्मीरी मिरची पूडसोबत थोडंसं लाल तिखट पाव चमचा एवढा घाला. मीही इथे थोडीशी पाव चमचा एवढी घरची लाल मिरची पावडर घातली आहे, कारण मी हिरवी मिरची इथे अवघ्या 2 ते 3 तुकड्यांमध्ये ठेचून घेतल्या. मिरची जर तुम्ही जास्त घेतली असेल हिरवी मिरची तर लाल मिरची पूड न घालता फक्त काश्मीरी मिरची पूड, थोडंसं धने पावडर आणि थोडंसं गरम मसाल्याचा तडका देऊ शकता. म्हणजे अगदी तिखटही होणार नाही आणि जास्तच फिक्कटसुद्धा लागणार नाही. तर गरमागरम तडका यावर घातल्यावर अगदी चविष्ट असा हा पालक गरगटा होतो. चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा चुरून खाऊ शकतो आणि भाताबरोबर तर मस्तच लागतो. अगदी टेस्टी असा हा पालक गरगटा झाला आहे. तर कमीत कमी मसाल्यात रोजच्या साहित्यात झटपट असा हा पालक गरगटा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.